ડોક્ટર સાહેબ, આ સુરસુમમાં પૂર્વમાં જે સર્વિસ રોડ અને ગટરની જે સમસ્યા છે એ માટે આપનું શું મંતવ્ય છે? હવે મારું મંતવ્ય છે ને હું ગુજરાતીમાં પણ આપી શકું, પણ મારા સંપર્કમાં મહારાષ્ટ્રની બોર્ડર હોવાના હિસાબે લોકો વધારે મરાઠી લોકો છે, મહારાષ્ટ્રમાંથી આવે છે, એટલે મને એવું લાગે કે मराठीમાં हे करू तो हे लोक सारी રીતે समजी શકે. माझ्याकडे दवाखान्यामध्ये दररोज कोणी ना कोणी ऍक्सिडेंट होऊन अपुरा रस्ता असल्यामुळे रस्त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्याची उणीव असल्यामुळे दररोज कोणीतरी कोणी, म्हणजे आमच्या इकडे एक अंध वर्कशॉप आहे, त्या वर्कशॉप मधल्या माणसांना कोणी ना कोणीतरी सायकल टच करतो, कोणी धक्के मारतो, कुठेतरी मोटरसायकल टच होते आणि असं दररोज काही ना काही होत असतं. आजूबाजूच्या ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये साधारण 4 ते 4.5 हजार विद्यार्थी येत जात असतात. आदिवासी क्षेत्रातनं साधारण 25 ते 30 हजार छोटे म्हणजे मुली या इंडस्ट्रीसाठी जात असतात आणि येत असतात. त्यांचा हाच रस्ता असतो. आता तो रस्ता जर बरोबर नसेल तर हे येणाऱ्या 50-100 वर्ष हे असंच राहणार. त्यामुळे खरोखरच जे डेव्हलपमेंट आणि या गावाचं काही भलं करण्याची इच्छा असेल तर कमिटमेंट केलेले 15 मीटरची डेव्हलपमेंट, ब्रिजच्या सेंटर पासून 15 मीटरची डेव्हलपमेंट झालीच पाहिजे. आणि ती डेव्हलपमेंट जर होणार नसेल तर मग मात्र आम्हाला का अगदी 14.5 मीटर सुद्धा ऍक्सेप्ट करायला आम्ही तयार नाही आहोत. ती जर होणार नसेल तर आम्हाला कोर्टाचा रस्ता पकडावा लागेल आणि त्याला जबाबदार शासन असेल. रोड कमी असल्यामुळे गटार नाही, फुटपाथ नाही आणि प्रॉपर रोड नाही. एखादी मोठी बस जाणार असेल तर समोरून रिक्षा पास होऊ शकत नाही. काय चाललंय बरं? दुकानं लागून दुकानं आहेत, त्या दुकानांचं माल उतरवणारे, माल चढवणारे ट्रक्स उभे असतात. बाजूला साधं एखादी कार सुद्धा त्याला 15 मिनिटं थांबावं लागतं. जोपर्यंत त्याचा माल खाली होऊन दुकानात भरला जात नाही तोपर्यंत ते हे केलं जातं. एवढा त्रास का लोकांनी सहन करायचा? म्हणून सर्व गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की 15 मीटरची डेव्हलपमेंट, आणि लोकांना 15 मीटरचे पैसे दिलेले आहेत. कोणीही अजूनपर्यंत त्याच्यावर कोणी लक्ष देऊन कब्जा केलेला सरकारने हातात घेतलेलं नाही. का हातात घेतलं नाही? काय कारण आहे त्याच्या मागे? 15 मीटरचं पर्यंत पैसे दिलेत तर कमीत कमी 16 मीटर तरी गव्हर्नमेंटने कब्जात घेतलं पाहिजे. म्हणजे 1 मीटरचा वर्किंग एरिया आणि 15 मीटरची डेव्हलपमेंट कुठच्याही परिस्थितीत झालीच पाहिजे. आणि ती जर झाली नाही तर आम्ही पुढे कोर्टात जाणार आहोत. पूर्ण गाव कोर्टात जाणार आणि तशीच वेळ आली तर पूर्ण गावाची तयारी आहे की सर्वजण उपोषणाला बसणार आहे. तो साहेब, म्हणजे आपला म्हणणं असं की सरकार ऑडिट, मार्जिनची ऑडिट करायला पाहिजे असं तुम्ही म्हणताय? 100% करायला पाहिजे. कारण करोडोनी रुपये जशी मंदिरात खिरापत वाटतात तशा प्रकारे लोकांना वाटले गेले आणि त्याचं ऑडिट झालंच पाहिजे. ते जर ऑडिट झालं नाही तरी सुद्धा लोक रस्त्यावर उतरणार आहे. त्याचं कारण असं की लोकांनी पैसे घेतलेत, लोक चूप बसलेत, सरकारने त्यांच्याकडनं जागा परत घेतली नाही आणि अवेलेबल याच्यामध्ये लोक जे असतील तशी डेव्हलपमेंट करून लोकांना दुखी करण्याचा विचार यांच्या मनात आहे. त्यामुळे ऑडिट होऊन जे काही पैसे ऑलरेडी 2-4 वर्षापूर्वी चुकवलेले आहेत ते पैसे व्याजासहित परत घ्या. जर डेव्हलपमेंट होणार नसेल तर ते सरकारने घ्यावं, ही सरकारची जबाबदारी आहे. आणि ते जर केलं नाही तर सर्व लोक आंदोलन करून उठणार आहेत आणि सर्व लोक चिडलेली आहेत. मिल्कतचे पैसे दिले सरकारने पण ते मिल्कत अजून दिली नाही. आता काय? काम करणारी जी लोक आहेत ना ती लोक, मला असं वाटतं की ती आळशी तरी असावीत किंवा काहीतरी त्यांच्यात म्हणजे करप्शन तरी केलं असावं. ह्याचं कारण असं की काही जागी लोकांना असं सांगण्यात आलं की थोडंच आम्ही तोडतो, बाकीचं जे आहे सरकारच्या नावावर आहे, सरकारचं आहे कारण सरकारने पैसे चुकवलेत, पण तुम्ही वापरा. जसं रामबाग प्लाझांचं काही दुकानांची पुढचे 5 फूट 4 फूट असे जात आहेत, पण त्यांनी फक्त छज्जा तोडला आणि सांगितलं की फक्त आता तुम्ही उरलेलं तर तुम्ही वापरा, आम्हाला ज्यावेळी लागेल त्यावेळी घेऊ. कधी घेणार?
आताच जर तुम्ही अशी छोटी डेव्हलपमेंट करून लोकांचं गैरसोय करणार असाल तर ते उपयोग काय त्याचा? आणि नंतर आता जर तुम्ही घेणार नाही तर ते कधी घेणार? 100 वर्षानंतर घेणार? चुकीचं आहे. ज्याचे तुम्ही पैसे चुकवलेले आहेत ते सगळं तुम्ही ताब्यात घेऊन त्याप्रमाणेच डेव्हलपमेंट झाली पाहिजे असं संपूर्ण गावकऱ्यांचं म्हणणं आहे.